गोवन वार्ता लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळवा. नमस्कार. विचारपीठावरील मान्यवर आणि हा परिचयात नाही आहे ते सांगते. हा मिनेझिसचा हॉल मला वाटतं ह्यापेक्षा तिपटीनं मोठा होता, बरोबर ना सर? त्यावेळी अदिती बर्वे, नमन दावस्कर आणि पंक्ती जोग या 3 मुलींनी मिळून इथं युवती विचारवेध संमेलन पहिलं केलेलं. आणि त्यावेळी म्हणजे 20 वर्षा अगोदर ती गोष्ट करणं काही तेवढं सोपं नव्हतं, कारण आम्ही तिघेही डिचोली आणि सत्तरीच्या ग्रामीण भागातून येऊन तर होते. त्यांनी आम्हाला नंतर मैत्रचं संपादन करा अशी आम्हाला म्हणजे शाबासकीचं बक्षीस दिलं होतं. पण ते त्याच्या पुढे काही आम्ही गेलो नाही, पण आम्ही खूप पराक्रम केले त्यानंतर आणि आजपर्यंत करीत आहोत. आणि पंक्ती जोग ही गुजरातमध्ये म्हणजे 5 महिला काढल्या सामाजिक काम करणाऱ्या खूप प्रतिभावंत, तर त्या 5 महिलांमध्ये पंक्ती जोग हे एक नाव येतं. आज मला वाटतं माझ्याबद्दल मी काही जास्त बोलणार नाही, ते मला वाटतं माझ्यापेक्षा कुलदीपला जास्त माहीत असणार, पण मला वाटतं आज एक संवेदनशील लेखिका म्हणून, कवयित्री म्हणून अतिशय दुर्गम ग्रामीण भागातून येऊन इथं इंग्रजी विभाग प्रमुख म्हणून काम करणारी आणि वेगळं म्हणजे भन्नाट लिहिणारी, एका ए जर खुशी असेल आणि झेड जर गम असेल तर A to Z पर्यंत लिहिणारी अशी अदिती बर्वे मला वाटतं क्वचितच मराठी किंवा कोकणी साहित्यामध्ये अशी लेखिका आपल्याला हवी असेल. म्हणजे तिघीही आपापल्या जागेवर वेगवेगळे पराक्रम करीत आहेत. आणि ही अदिती बर्वे म्हणजे जिला मी पक्की ओळखून आहे, ती 1984 पासून सामाजिक क्षेत्रात आहे. म्हणजे तिचे आजोबा म्हणजे ती नानोडा बांबरला राहते. आणि एकदा मी म्हणजे ह्याच्यापेक्षा वेगळंच सांगते एकदा मी आणि अदिती तिच्या घरी गेलो. रात्रीचा वेळ होता, म्हणजे प्रवास करेपर्यंत रात्र झालेली आणि चालत जावं लागायचं. आणि मी प्रथमच सत्तरीत गेलेले तेव्हा. तर आम्ही चालत जात होतो रस्त्यावरून. असं तेव्हा मला आठवलं की रस्त्यावरून जातो, कारण काहीही दिसत नव्हतं. मिट्ट काळोख होता, अमावास्येची रात्र होती. आणि कदंबातून आम्ही 2 मुली तेव्हा 18-19 वर्षांच्या उतरलो आणि चालत जात होतो. तर ही मला म्हणाली का तुझ्या बाजूने चालत राहा म्हणजे आम्ही सुखरूप पोचू, माझ्या बाजूने येशील तर आम्ही खाली जाण्याचा जास्त धोका आहे, कारण असा डोंगर, मध्ये रस्ता आणि खाली खाई अशी ती वाट होती. म्हणजे तेव्हा मला ते कळालं नाही, तर मला म्हणजे तुझ्या कलाने तुझ्या बाजूने चालत जा म्हणून. मग आम्ही तसंच माझ्या बाजूने कलाने जात राहिलो. आणि तिथं मग नंतर एका जंक्शनवरती एका काकांचं घर मिळालं. त्या काकांनी तिथंही लाईट नव्हती, त्यांनी आम्हाला मेणबत्ती दिली आणि सोबत एक करवंटी दिली. त्याच्यात ती मेणबत्ती लावा आणि नंतर राहिलेली वाट तुम्ही ह्या मेणबत्तीच्या उजेडातनं तुडवा. तर तसेच आम्ही चालत चालत तिच्या नानोडा बांबरच्या घरी पोचलो.
आणि ते मातीचं घर होतं आणि अदितीची ती कुटीर. त्याच्यानंतर मी गेली 18 वर्ष सत्तरीत राहते, पण तो जो प्रसंग माझ्या मनपटलावर असा कोरलेला आहे, अदितीची ती कुटीर, मी आयुष्यात कधीही विसरू शकणार नाही. त्याच्यानंतर मी 2 वेळा तिथे दिवसा गेले, पण तो साक्षात्कार काही मला त्यावेळेला झाला नाही. तर अशा भागातून येऊन अदिती म्हणजे इथपर्यंत आज पोचली. हा प्रवास मित्रांनो खूप कठीण आणि संघर्षातून गेलेला आहे. इथं आज दिसते अदिती अशी, ती अशी घडण्यासाठी खूप गोष्टी आणि खूप काळ जावा लागला. तर ती सुरुवातीला कीर्तनकार म्हणून खूप प्रसिद्ध होती. दिसायची गोड, आवाज फार छान आणि खूपच सुंदर कीर्तन करायची. आजोबा सीताराम कृष्णा बर्वे यांच्याकडून तिनं कीर्तन शिकवून घेतलं. मला वाटलं राजू बर्वेचे वडील इथं आहेत, ते ओळखत असतील त्यांना. आणि जयंत बर्वे म्हणून तिचे वडील, ते हनुमान विद्यालयात खूप चांगले म्हणजे संगीत शिक्षक म्हणून खूप फेमस होते त्यावेळेला. आणि खूप लोक अजूनही अभिमानाने सांगतात की आम्ही सरांकडे शिकलो म्हणून. त्यांची मुलगी ही अदिती बर्वे आणि कैलासाचे सीताराम कृष्णा बर्वे यांच्याकडून तिनं कीर्तन शिकून वयाच्या 6व्या वर्षी ती सुरुवातीला कीर्तन करायला उभी राहिली. त्यानंतर अखिल गोवा पातळीवरील सुगम संगीत स्पर्धेत तिनं कायम बक्षिसं पटकावलेली आहेत. त्यानंतर नाटकात तिनं प्रवेश केला. संगीत पंढरपूर या नाटकात तिची माधवीची भूमिका ही अविस्मरणीय राहिलेली आहे. अनेक कार्यक्रमातून तिनं सुगम संगीत केलेलं आहे. मला वाटतं आजचं ईशस्तवनही तिनंच बसवलेलं आहे. CCRTची शास्त्रीय संगीताची शिष्यवृत्ती तिने घेतली. त्यानंतर शास्त्रीय गायनात अखिल भारतीय गंधर्व महाविद्यालय मंडळाची मध्यम प्रथम परीक्षा ती उत्तीर्ण झालेली आहे. हार्मोनियम वादनातही तिनं परीक्षा उत्तीर्ण केलेली आहे. अशी बहुआयामी, हे झालं परफॉर्मन्स आणि कलेच्या क्षेत्रात. पण तिनं दैनिक गोमंतकमध्ये 1995 पासून ती लिहित होती. मला वाटतं तेव्हा ती हायर सेकंडरी कॉलेजमध्ये असेल. तेव्हा आनंद काणेकर स्मृती अभिनय स्पर्धेत खूप चांगला अभिनय करून तिनं प्रथम पारितोषिक पण पटकावलेलं आहे. मनाचे श्लोक महाविद्यालयीन नायकाचे श्लोक ती दैनिक गोमंतकमध्ये लिहायची. मिश्किली हे सदर ती गोमंतकमध्ये 99 मध्ये लिहायची. हे झालं 1999चे हे म्हणजे 19व्या शतकातले. आता 20व्या शतकाकडे वळूया. तर 20व्या शतकात रत्नागिरी येथे म्हणजे झालेल्या नाट्य महोत्सवासाठी तिने तुझ्याचसाठी म्हणून हे नाटक लिहिलं होतं. आणि या नाटकात तिनं रोबो म्हणजे हिरो होता त्या नाटकातला आणि हिरोईन ती रोबो होती, मिस्टर रोबो आणि मिस रोबो. आणि त्यांच्यात नंतर मग प्रेम प्रकरण वगैरे होतं. असं ते रोबो व्यासपीठावर आणणारी बहुतेक ही पहिली असावी. आणि त्याच्यानंतर रजनीकांतचा रोबो 20 वर्षांनी त्याच्यानंतर व्यासपीठावर आला म्हणजे सिनेमात आला. ज्या म्हणजे 14 सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड अलाहाबादने तिला फिट टू बी अन आर्मी ऑफिसर असं रेकमेंडेशन दिलं. ज्या सिलेक्शन बोर्डने बहुतेक मोठ्या अब्दुल कलाम असो, किरण बेदी असो, अमिताभ बच्चन असो त्यांना नापास केलं, त्या बोर्डने अदिती बर्वेंना पास केलं. म्हणजे बघा तुम्ही, अदिती आज आर्मीमध्ये असती तर काय झालं असतं. तर पुणे विद्यापीठाची सेट परीक्षा तिनं उत्तीर्ण केलेली आहे आणि इंग्रजी विषयात ती सेट परीक्षा उत्तीर्ण करून म्हणजे हा इतिहास आहे. 70तील युवकांना एक न्यूनगंड असतो की 70तील नव्हे, काही सगळ्याच ग्रामीण भागातील युवकांना असा न्यूनगंड असतो. त्यांना खूप काही माहीत असतं, पण ते सांगण्यासाठी, त्यांना अनुवाद करण्यासाठी इंग्रजी भाषेचा अडखळ होत असतो. तर या इंग्रजी भाषेवरच प्रभुत्व करायचा असा तिनं विचार केला आणि त्यासाठी ती इंग्रजी विषय तिने घेतला आणि आज ती विभाग प्रमुख म्हणून धेंपे महाविद्यालयामध्ये कार्यरत आहे, वाणिज्य महाविद्यालयात. तर फुटप्रिंट्स इन द सँड्स ऑफ टाइम हे धेंपो महाविद्यालयाला जेव्हा 50 वर्ष पूर्ण झाली तेव्हा त्यांनी स्मरणिका काढली होती. त्या स्मरणिकेचे 208 पानांची स्मरणिका तिचं संपादन अदिती बर्वेंनी केलंय. धेंपो महाविद्यालयावर एक माहितीपट पण काढला, त्याचंही सहलेखन तिनं केलं आहे. 2016 मध्ये तुम्हाला आठवत असेल याच सभागृहात अस्मी या कविता संग्रहाचं प्रकाशन झालं. फुदासा ओरिएंट कोकणी आणि मराठी कथांचा तिनं इंग्रजी अनुवाद केलेला आहे आणि ती खूप कार्यशाळा घेते स्टडी टेक्निक्स सांगण्याच्या, इम्पॉर्टन्स ऑफ इंग्लिश अँड हाऊ टू बी फ्लुएंट इन इंग्लिश या विषयावरती कार्यशाळा घेते. GB शॉज, पिग्मॅलियन आणि पु ल देशपांडेंची ती फुलराणी ह्याच्यावर कंपॅरेटिव्ह स्टडी करून तिनं शोधनिबंध तिचा प्रसिद्ध झालेला आहे. आणि रोमानिया या युरोप खंडातील देशात सादर करण्यासाठी खुशवंत सिंग यांच्यावर लिहिलेला तिचा शोधनिबंध निवडला गेलेला आहे.
रुपाली मावजो कीर्तनी यांचं कोकणीतलं पुस्तक सावधीतले तेदीस, म्हणजे तिथं रुपाली लग्न करून गेल्यानंतर तिथले अनुभव तिनं लिहून काढले होते आणि त्या अनुभवावर म्हणजे आपला प्रवास तो त्या पुस्तकाचं अनुवाद त्या पुस्तकाचा अदितीने केला आणि त्याला महाराष्ट्र राज्य शासनाचा बृहन महाराष्ट्र पुरस्कार लाभलेला आहे. या दरम्यान तिने अनेक सदरे, एकांकिका आणि लिहिल्या आणि कार्यशाळा घेतल्या. सध्या चालू असलेली तिची दैनिक गोवन वार्तामधली म्हणजे प्रचंड धुमाकूळ घालणारी अशी तुफान विनोदी कादंबरी चालू आहे, म्हणजे तिचं सदर चालू आहे ब्रह्मांड लेखिका फकीताई म्हणून. आणि आता ग्रेटेस्ट गोवन स्टोरीज एव्हर टोल्ड यात अदितीने इंग्रजीत अनुवाद केलेली कथा प्रसिद्ध झालेली आहे. हे सगळे पराक्रम तिचे ह्या शतकातले आहेत. तर इतर पराक्रमांची गोष्ट सांगते. ती एक खूप चांगली मुलगी आहे, आई आहे खूप चांगली. ते पुस्तकात तुम्हाला कळेलच. आणि माझ्यासाठीच नव्हे, मला तिची प्रचिती आली आहे म्हणून सांगते, पण ती खूप चांगली मैत्रीण आहे. आम्ही इतर पराक्रम केलेत ते असे की आम्ही रात्रीचे 12 किंवा 1 वाजता सुद्धा कला अकादमीतनं चालत आम्ही NIO कॉलनी म्हणजे NIOच्या कॉलनीपर्यंत गेलेलो आहोत. आणि एकदाच नव्हे, खूप वेळा. आज बहुतेक ती तेवढी हे नसेल, कदाचित कुणाला धाडसही नसेल जायचं आणि पाठवायचंही, पण त्यावेळेला ते आम्ही केलेलं. आणि वाटेल ते करण्याचं, पण काहीतरी चांगलं करण्याचं स्वातंत्र्य तेव्हा आम्ही घेतलं होतं तिघींनीही. अदिती एक कालच्यापेक्षा आज वेगळी, आजच्यापेक्षा ती उद्या वेगळी. म्हणजे अतिशय दुर्गम झालेला स्वभाव आज असतो तो विचार करण्याचा, तो तिच्याकडे आहे. ती विचार करते. आपण माणूस असलो तरी विचार करतो की नाही हा विचार करण्याचा प्रश्न आहे. तरी अदिती विचार करते, ही खूप चांगली गोष्ट आहे. विचार करणारी, विचारशील आणि कृतिशील ती मानव आहे. आणि तिची काही नवीन सत्य तिला लाभलं तर ते स्वीकारायची तिची प्रगल्भता, आपल्या अगोदरच्या विचाराला अनुकूल किंवा प्रतिकूल असलेला नवा विचार स्वीकारण्याची, सत्य म्हणून समोर आलं तर ती स्वीकारण्याची प्रगल्भता जी तिची आहे ती तिच्या सहित आम्हालाही समृद्ध करून जाते. अदिती, तुला या प्रिय अहिल्या पुस्तकासाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार. एक स्त्री होती जिने समाजाच्या दृष्टीने काहीतरी भयंकर पाप केलं होतं, जिच्याबद्दल नाही ते बोललं जात होतं आणि तिला समाजाच्या विविध स्तरातून असं सांगण्यात येत होतं की तू हे थांबव, हे अयोग्य आहे. तिला मिळणाऱ्या शिव्या आणि श्राप ऐकून ती वठणीवर आली का? समाजाचं ऐकून लज्जित होत त्या बाईने ते कृत्य थांबवलं का? ती असं कोणतं समाजविघातक कृत्य करत होती का? आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉक्टर प्रकाश पर्येकर सर, सन्माननीय अतिथी प्राचार्य अनिल सामंत सर, माझे मित्र प्राध्यापक कुलदीप कामत, माझ्या सखी नमन सावंत धावस्कर, माझे विद्यार्थी श्री महेश गावस, व्यासपीठासमोरील मान्यवर बंधू आणि भगिनींनो, ते तथाकथित समाजविघातक कृत्य म्हणजे मुलींचं शिक्षण आणि ते कृत्य करणारी स्त्री म्हणजे सावित्रीबाई फुले, ज्यांना मी माझं पुस्तक अर्पण केलंय. नमन म्हणाली की पुस्तकातलं काहीही बोलायचं नाही, त्यामुळे मी तो मोह टाळणार आहे. मी केवळ तुमचं आणि माझं असं काहीतरी बोलणार आहे. आणि प्राध्यापिका असल्याने कदाचित वेळेचं भान राहील न राहील किंवा तुमच्या प्रेमाने मी कदाचित भावनाविवश होईल म्हणून मी लिहून आणलंय, तेवढंच वाचणार आहे. तर लहानपणी एकदा वडिलांकडे मला अथर्व शीर्ष शिकवा असा हट्ट धरला, पण वडील म्हणाले की मुलींनी अथर्व शीर्ष म्हणू नये. तुला अथर्व शीर्ष शिकवलं तर मला पाप लागेल. का? कारण तू मुलगी आहेस. आता हा अनुभव बाजूला ठेवू. नारदीय परंपरेत कीर्तन शिकले, खूप कीर्तनं केली. आमच्या परंपरेत वंदू तुला प्रणवा हे स्तवन म्हणून कीर्तन सुरू करण्याची परंपरा आहे. मला शिकवण्यात आलं, वंदू तुला प्रणवा उपेंद्रा, मंगलमय तू अघ संहारा. मी माझ्या गुरूंना विचारलं, तुम्ही तर वंदू तुला प्रणवा ओंकारा म्हणता,
मग मी उपेंद्रा का म्हणावं? तर मला असं सांगण्यात आलं की स्त्रियांनी ओम म्हणू नये. तुम्हाला वाटेल मी हे चिडून लिहितेय, अजिबात नाही. हे केवळ 2 संदर्भ आहेत. असे अनेक प्रसंग अनुभवत मोठी झाले. हळूहळू प्रश्न विचारू लागले. तेव्हा मला असं सांगण्यात आलं की कुलीन स्त्रिया प्रश्न विचारत नाहीत. कुलीन स्त्रियांनी प्रश्न विचारले तर त्या आणि त्यांचं कुटुंब नरकात जातं. आता हे 3ही प्रसंग बाजूला ठेवू. हे लहानपणातील आहेत. मी प्राध्यापक झाल्यानंतर एकदा एक सद्गृहस्थ अमेरिकेचं कौतुक करत होते. अमेरिकेतली मुलं संस्कृत श्लोक म्हणतात. आपल्याकडे मात्र इंग्रजीचे स्तोम माजलेले आहे. मी त्यावर काहीच बोलले नाही. काही दिवसांनी त्यांना सहज फोन केला. काका, मला संस्कृतमधील एक श्लोक समजत नाही, तो जरा समजावाल का? तर ते म्हणाले की त्यांना संस्कृत भाषा येत नाही. मग तो विषयही तिथेच संपला. या सर्व लोकांचा मी आदर करते, कारण यापैकी कोणीही वाईट नाही. स्त्रियांना छळणं, त्यांना त्रास देणं हा त्यांचा हेतू नाही. त्यांचा प्रॉब्लेम हा आहे कि कथनी और करनी में बहुत अंतर है. शिवाय आपण काहीतरी चुकीचे वागतोय हे त्यांच्या गावीही नाही. हे मुद्दामून कोणी करत नसतं. आता मराठी साहित्य विश्वाकडे वळूया. माझ्या मागच्या पुस्तकाला बृहन महाराष्ट्र पुरस्कार मिळाला. मराठी साहित्य विश्वातून अभावानेच अभिनंदनाचे फोन आले. हीच माणसं मराठीच्या संवर्धनासाठी लोकांनी पेटून उठलं पाहिजे वगैरे भाषणं देतात. त्यापैकी एका व्यक्तीने तर मला सांगितलं की आजकाल, आता हे त्या व्यक्तीचे बोल आहेत, मी जसेच्या तसे तुमच्या समोर मांडते, आजकाल मुलं मदर टंग मध्ये कम्युनिकेट करत नाहीत. व्हेरी डिस्गस्टिंग. अगदी लहानपणापासून आजपर्यंत असे अनेक बोल बच्चन पाहिले. केवळ चर्चा करायच्या, इतरांना दोष द्यायचा आणि कल्पना विलासात रममाण व्हायचं. आज अमेरिकेत एवढे भारतीय लोक उच्च पदावर काम करतात असं म्हणणारे एक सद्गृहस्थ बोलता बोलता असंही म्हणाले की पाश्चात्य भाषा आणि संस्कृती फार वाईट, त्यामुळेच आपला समाज भरकटला आहे. मी त्यांना सहज म्हणाले, ते जे भारतीय लोक अमेरिका गाजवत आहेत ते कोणत्या भाषेत? संस्कृत, तमिळ, उर्दू की मराठी कोकणी? आणि त्यांना कोणत्या संस्कृतीने पोटा पाण्यासाठी नोकरी दिली आहे? पौर्वात्य की पाश्चिमात्य? यावर त्यांच्याकडे उत्तर नव्हतं. मी त्यांचीही ऋणी आहे, कारण अशा माणसांकडून हे शिकले की कल्पना विलासात न रमता तटस्थ होऊन परिस्थितीचा विचार करणं आपल्याला जमलं पाहिजे. मराठीच्या एक प्राध्यापिका अत्यंत उद्विग्न होऊन त्यांनी मला फोन केला आणि मला म्हणाल्या की तुम्ही हे इंग्रजी विभाग प्रमुख लिहितात ना, ते फार चुकीचं आहे. इंग्रजी नावाची भाषा अस्तित्वातच नाही. माझ्या पायाखालची जमीन सरकली, कारण इंग्रजी भाषा माझ्या पोटाची भाषा आहे गेली 20 वर्ष. आणि या बाई म्हणाल्या की ती अस्तित्वातच नाही. तर त्या पुढे म्हणाल्या, इंग्लिश भाषा आहे ब्रिटिशर्सची. कोणती सांग बरं आदिती? इंग्लिश, ब्रिटिशर्सची. इंग्रजी हा अपभ्रंश आहे. मी सिंहगडच्या कॉलेजात जाऊन हे समजावून आली आहे. तर हे त्या प्राध्यापिका बाईंनी मला ऐकवलं. मग त्यांनी त्यामागची कारण मीमांसा सांगितली, जी अर्थात मला पटली नाही. पुढे त्यांनी खंत व्यक्त केली की चायनाला आपण चीन म्हणतो तेही चुकीचं आहे. चायनाला आपण चायनाच म्हटलं पाहिजे. आता मात्र माझ्याने राहावे ना. मी म्हणाले, मॅडम तुमचा मी खूप आदर करते, पण आपण सिंहगडाला आधी सिंहगड न म्हणता सिंहगड म्हणूया का? आणि जर इंग्रजी नावाची भाषा अस्तित्वात नसेल तर मग फ्रेंच, जर्मन आणि स्पॅनिशचं काय? त्या अस्तित्वात आहेत का? तर मॅडम मला म्हणाल्या, मी फ्रान्सला जाऊन आली आहे, फ्रेंच भाषा आहे. मी अत्यंत नम्रपणे त्यांना सांगितलं की मॅडम, पहिली गोष्ट ही की ब्रिटिशर्स हा शब्द इंग्रजी भाषेत नाही.
दुसरी गोष्ट ही, जर इंग्रज त्यांच्या भाषेला इंग्लिश म्हणतात म्हणून आपणही म्हटलं पाहिजे, हा तुमचा आग्रह असेल, तर मग फ्रेंचला फ्रान्सेज म्हटलं पाहिजे. कदाचित माझा उच्चार चुकत असेल, कारण माझा फ्रान्सेजचा एवढा अभ्यास नाही आहे. कारण फ्रेंच भाषेत फ्रेंचला फ्रान्सेज म्हणतात, जर्मनला जर्मन भाषेत डॉयच म्हणतात आणि स्पॅनिश लोक इस्पॅन्योल म्हणतात आणि चीन देशाचे लोक त्यांच्या देशाला शामुआ असं म्हणतात. हा उच्चारही कदाचित माझा चुकत असेल, कारण मी चायनीज नाही आहे. तर चीन हा शब्द जेवढा चुकीचा आहे तेवढा चायनाही चुकीचा आहे ना. मग चीन म्हटलं तर प्रॉब्लेम काय आहे. त्यानंतर फोन बंद झाला आणि त्या बाईंनी आजपर्यंत मला फोन केलेला नाहीये. पण हा माझ्या आयुष्यातील शेवटचा वाद असेल बहुतेक. त्यानंतर मी वादच घालणं बंद केलं. हे सगळं या व्यासपीठावरून सांगण्याची मला गरज वाटते, कारण माझ्या लहान वयात माझ्या अत्यल्प बुद्धीला केवळ इतकंच समजलं की आपलं ध्येय निश्चित करून आपण चालत राहायचं. माणसं उलट सुलट बोलत राहणार आहेत, त्यांची मतही बदलत राहणार आहेत, त्यांच्याशी भांडून काहीही साध्य होणार नाही. कधी कधी माणसं आपल्याला समजून घेत नाहीत, आपण एकटे आहोत असं वाटतं. तेव्हा रवींद्रनाथ टागोरांचं एक गीत मला खूप खूप बळ देतं. ते गीत म्हणजे जोडी तर डाक्षुने केऊ नाशे तो बेकला चलो रे. मला इतकंच सांगायचं आहे की जे प्रश्न मला पडले ते माझ्या लेकीला पडू नयेत हा विचार करून माझ्या लेकीला शिकवत गेले. ती शिकत गेली. या दरम्यान तिला अगदी लहानपणी सांगितलेल्या गोष्टी ती विसरली, तर तिला त्याची आठवण करून देण्यासाठी तिला पत्र लिहित गेले. दैनिक हेराल्डमध्ये ही पत्र छापून आली तेव्हा अनेक वाचकांनी इच्छा व्यक्त केली की हे सारं पुस्तक रूपात येऊ दे. प्रिय अहिल्या तुमच्यासमोर ठेवताना मला खूप खूप आनंद होत आहे. माझं काम मी प्रामाणिकपणे केलंय याचं मला समाधान आहे. डोळ्यात तेल घालून दिवस रात्र काम करून हे पुस्तक निर्दोष बनवण्याचा प्रयत्न केला आहे. तरीही मुद्रण दोष आढळल्यास मला सांगावे, पुढील आवृत्तीत मला त्यात सुधारणा करता येईल. वैचारिक मतभेद असले तर मी माझं म्हणणं पटवून देण्यासाठी कोणताही आटापिटा करणार नाही याची संबंधितांनी नोंद घ्यावी, कारण काही महिन्यात माझं नवीन इंग्रजी पुस्तक येतंय ज्याचं नाव आहे द पॉवर ऑफ सेइंग यू आर राईट. तुम्ही काही म्हणा, मी म्हणेन यू आर राईट. तुम्ही म्हणाल प्रिय अहिल्या पुस्तक बेकार आहे, यू आर ॲब्सोल्युटली राईट. निरर्थक वाद घालण्यात मला काडीचेही स्वारस्य नाही. त्यामुळे उद्या कोणी येऊन म्हणाले की तू म्हणतेस की प्राथमिक शिक्षण महत्त्वाचं आहे पण मला तसं अजिबात वाटत नाही, तर मी म्हणेन अगदी बरोबर आहे तुमचं. असं म्हणत असताना माझं काम मात्र मी चालू ठेवेन. प्राथमिक शिक्षण हा माझा अत्यंत आवडीचा विषय आहे. मला त्यात तुम्हा सर्वांची साथ हवी आहे. आपली येणारी पिढी सक्षम बनवण्यासाठी काय काय लागणार आहे त्यावर मी गेली 2 दशकं अव्याहत काम करते आहे. इथे जमलेल्या पालकांना आणि शिक्षकांना त्यांच्यासमोर एवढंच गाऱ्हाणं घालू इच्छिते. माझी मैत्रीण असलेल्या आदितीने हे पुस्तक लिहिलंय म्हणजे चांगलंच असणार हा झाला एक विचार. आणि आमच्या मुलांना आम्ही कसं वाढवायचं हे आम्हाला हिने शिकवण्याची गरज नाही, बघूया तरी काय लिहिलंय आदितीने, हा झाला दुसरा विचार. ह्या दोन्ही टोकाच्या भूमिका बाजूला ठेवून हे पुस्तक मला आणि माझ्या मुलांना काय देऊ शकेल हा एकमेव विचार करून वाचा आणि आपल्या जवळच्या आसपासच्या मुलांचं आयुष्य सुखी करा. प्रिय अहिल्या हे माझं मिशन आहे. ही माझ्यासाठी एक चळवळ आहे. प्रिय अहिल्या जन्माला येत असताना मी 4 कार्यशाळा आखल्या. पहिली होती हॅपी एक्झाम्स. यात अभ्यास कसा करावा आणि परीक्षेत यश कसे मिळवावे हे मी इंग्रजी, मराठी आणि कोकणीतून शिकवू लागले. भाषा तुम्ही निवडायची आहे, मी येऊन कुठेही शिकवायला तयार असते. दुसरी इम्पॉर्टन्स ऑफ इंग्लिश अँड हाऊ टू बी फ्लुएंट इन इंग्लिश. यात इंग्रजी भाषेचं महत्त्व आणि इंग्रजीवर प्रभुत्व कसं मिळवावं यावर शिकवलं जातं. तिसरी कार्यशाळा मराठीची थोरवी आणि मराठी आत्मसात कशी करावी या विषयावर आहे. तर चौथी कार्यशाळा
इंग्रजीतील शब्दसंग्रह कसा वाढवावा याबद्दल आहे. प्रिय अहिल्याला सोबत घेऊन माझं असं काम चाललं आहे. मला मराठी भाषा खूप आवडते. मराठी भाषेवर जीवापाड प्रेम करताना असं जाणवलं की जिथे द्वेष संपतो तिथेच प्रेम सुरू होतं. मला गोव्यात मराठीसाठी खूप काम करायचं आहे. डॉक्टर प्रकाश पर्येकर यांना बोलावण्यामागे हाही एक हेतू होता. ते 70चे आहेत, उच्च विद्या विभूषित आहेत. हे सगळं खरं असलं तरी माझ्यासाठी त्यांचा अजून एक पैलू खूप महत्त्वाचा आहे. ते कोकणीसाठी खूप काम करतात. ते कोकणीसाठी जेवढं काम करतात त्याच्या 10% जरी मला मराठीसाठी करता आलं तरी माझ्या जन्माचं सार्थक झालं असं मला वाटेल. माझ्या प्रयत्नात मला सर्व भाषाप्रेमींची मदत हवी आहे. हे विचार तुमच्यापर्यंत पोचावेत यासाठी हा प्रिय अहिल्याचा लोकार्पण सोहळा. भाषेचा विषय निघाला आहे म्हणून सांगते. मराठी जशी सुंदर आणि कोकणी जशी गोड आहे तसंच माझं संस्कृत भाषेवर खूप प्रेम आहे. संस्कृत ही सर्व भाषांची जननी आहे किंवा नाही यावर माझा अभ्यास खरंच नाही आणि मला त्या वादातही पडायचं नाही. मला संस्कृत आवडण्यामागे अनेक कारणं आहेत. एक म्हणजे शेकडो वर्ष या भाषेचं व्याकरण अबाधित आहे. दुसरं म्हणजे संस्कृतमध्ये वाक्यरचना करताना शब्दांचा क्रम बदलला तरी अर्थ तोच राहतो. उदाहरणार्थ समजा मी असं म्हटलं की मम नाम अदिती किंवा अदिती मम नाम किंवा नाम मम अदिती असं म्हटलं तरी अर्थ हा शेवटी माझं नाव अदिती आहे हाच राहतो. तिसरा आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की संस्कृत ही अर्थाला अत्यंत महत्त्व देणारी भाषा असल्याने कितीही आधुनिक गोष्ट असेल तर त्याच्यासाठी संस्कृतमध्ये पर्यायी शब्द निर्मिला जाऊ शकतो. उदाहरणार्थ ट्यूबलाइट या शब्दाला संस्कृतमध्ये दंडदीपहा असा शब्द आहे. दंड म्हणजे मोठी काठी आणि दीप म्हणजे दिवा. एकदा एका संस्कृत शिबिरात मला एका व्यक्तीविषयी तक्रार करायची होती. तिथे अट अशी होती त्या शिबिरातली की केवळ संस्कृतच बोलायचे, दुसरी कुठलीही भाषा तिथे चालत नव्हती. आता माझी पंचायत आली की आता संस्कृतमध्ये जाऊन या व्यक्तीची तक्रार मी कशी काय करणार आहे. तर मी जाऊन तक्रार केली. सा भंजपात्रम अस्ति. नंतर त्या गुरूंनी मला विचारलं भंजपात्राचा अर्थ काय. मी म्हणाले भंजपात्र म्हणजे क्रॅकपॉट. तो माय कॉन्ट्रीब्युशन टू संस्कृत लँग्वेज. तर हे स्वातंत्र्य देणारी भाषा संस्कृत. या भाषेत ज्ञानाचं भांडार आहे. त्यासाठी ही भाषा शिकणं गरजेचं आहे. आपल्या भाषेवर प्रेम करण्यासाठी दुसऱ्या भाषेचा द्वेष बाळगण्याची काहीही आवश्यकता नसते. हे सगळं इथे सांगण्याचं प्रयोजन हेच की आपल्या पाल्याने जर अनेक गोष्टी शिकाव्यात असं वाटत असेल तर आपल्या पाल्याचा आणि आधी आपला दृष्टिकोन व्यापक बनवला पाहिजे. द्वेष, संताप, कोती मनोवृत्ती, भीती या गोष्टींना तिलांजली देऊन प्रेम, करुणा, क्षमा हे गुण विकसित करणं अत्यंत गरजेचं आहे. प्रिय अहिल्या हा माझा खारीचा वाटा आहे. अजून बरंच काम करायचं बाकी आहे. असं जग निर्माण करायचं आहे जिथे मुलांना शाळेत जाणं आवडेल, जिथे मुलांना प्रश्न विचारण्यास प्रोत्साहित केलं जाईल, जिथे मुलं, मुली आणि तृतीयपंथी एकत्र शाळेत जातील, जिथे हिंदूला हिंदू, मुसलमानाला मुसलमान किंवा पारशाला पारशी किंवा ख्रिश्चनाला ख्रिश्चन आणि निधर्म्याला निधर्मी म्हणताना म्हणणाऱ्याला आणि ज्याला म्हटलं जाईल त्याला काहीच गैर वाटू नये, जिथे सामकी बायल कशी किंवा सामको हिजडो कसो असली वाक्य कानावर पडणार नाहीत, जिथे या वसुंधरेवरची हिरवाई कशी टिकवता येईल याबद्दल चर्चा होईल, जिथे नवनवीन संशोधनाबद्दल मुलांना सोप्या भाषेत सांगितलं जाईल. इतकं सगळं बोलण्यामागे मला केवळ 2च शब्द मांडायचे आहेत. ते भाषणाच्या शेवटी सांगते. तुम्हा सर्वांच्या प्रेमाची परतफेड मी कधीही करू शकणार नाही, पण माझ्या आयुष्यात आलेल्या व्यक्ती, प्राणी आणि वस्तू यांना प्रेम देऊन मी थोडंसं फेडण्याचा प्रयत्न नक्की करेन. लहान तोंडी मोठा घास घेऊन सर्व थोरा मोठ्यांना अगदी कळकळीने सांगते, विचारते, जे तुम्ही बोलता त्यात कितपत तथ्य आहे हे सतत तपासून पाहता का.
जगात जे जे असलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं ते असण्यासाठी तुम्ही आत्ता काय करत आहात यावर कधी विचार करता का? अमक्याचा पुतळा दमक्या देशात आहे असले मेसेजेस फॉरवर्ड करत असताना तो ज्या व्यक्तीचा पुतळा आहे ती व्यक्ती एका लावण्यवतीला पाहून अशीच अमुची आई असती असं काहीसं म्हणाली होती. हे तुम्हाला आठवतं का? स्त्री पुरुष आणि तृतीयपंथी या तिघांवरही आता जबाबदारी आहे ती पुढची पिढी आनंदी, समाधानी आणि सबल बनवण्याची. त्या दृष्टीने प्राथमिक शिक्षण ही एक इन्व्हेस्टमेंट आहे असं समजा आणि त्याचा नव्याने विचार करा. मगाशी बोलले ना की इतकं सगळं मला 2च शब्दात मांडायचं असेल, ज्या 2 शब्दांनी जग बदलू शकतं, युद्ध थांबू शकतात आणि आपली सर्वांची मुलं खूप सुखी होऊ शकतात. हे 2 शब्द जगण्याची मौज काही औरच असते. मी ती अनुभवली आहे. ते 2 शब्द तुम्ही जगून पहा आणि पटले तर मुलांनाही जगायला शिकवा. ते 2 शब्द म्हणजे आय अंडरस्टँड, मी समजू शकते. पुन्हा सांगते, ते 2 शब्द म्हणजे आय अंडरस्टँड. जय हिंद, जय गोमंतक.